त्यावेळी हे माझ्या लहानपणीचं त्यावेळी असं मला वाटलंही नव्हतं की ज्या मधुकर आरकडेंनी ते गीत लिहिलंय त्यांच्याबरोबर भविष्यामध्ये माझी मैत्री होईल. मला एवढा आनंद वाटतो ना. तर त्या मधुकर आरकडेंनी लिहिलेलं ते गीत आपल्याकडे एकदा मी मनसेच्या कार्यक्रमासाठी त्यांना आणलं पण होतं. भिवंडीमध्येही बरेच कार्यक्रम केले, बाहेरही आपण त्यांचे खूप कार्यक्रम केले. खूप जबरदस्त गाणी, खूप छान छान कविता त्यांनी लिहिल्या. ती ही जी कविता आहे बीजे अंकुरे अंकुरे, ही कविता खूप गाजली. आता काही 5-6 वर्षांपूर्वी ते डोंबिवलीला राहतात. 5-6 वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अचानक त्यांना रस्त्यावर चक्कर आली. ते कोसळले आणि 2 तास जवळजवळ त्यांना कोणी बघितलं नाही. त्यातच ते गेले. मुंबई कॉर्पोरेशन मध्ये शिक्षक म्हणून, ड्रॉइंग शिक्षक म्हणून त्यांनी छानसं काम केलं. परंतु एक उमद्या दिलाचा कवी, एकदा उत्साही आणि खूप छान शब्द असलेला कवी, शब्द निर्माण करणारा कवी म्हणून त्यांचं नामोल्लेख या ठिकाणी मी करतो आणि त्यांची एक कविता सादर करतो. आवडली नाही जमलं तर मग ते जाईल. कवी मधुकर आरकडे यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांची एक कविता आपल्या समोर सादर करतो. मी गायक नाही, प्रयत्न करतो. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड, मुळ्या होऊन रानात उभे राहील हे खोड. अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड, मुळ्या होऊन रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळराणी खडकात. सुंदर सर.